भारतीय जनता पार्टीचं शक्ती प्रदर्शन होय होय. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भातला हा रॅली आलेली आहे. भाजपाने जोरदार असं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅली या ठिकाणी येत आहे. आपण पाहू शकता. भयान मोठी अशी रॅली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं. बाईट घ्यायला माझी या हे रॅली नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2026 निवडणुकीच्या रणधुमाळीच्या आणि आज उमेदवारी भरण्याची शेवटची मुदत होती. आज शेवटचा दिवस होता. उमेदवाऱ्या जवळजवळ पक्षांच्या सर्व फायनल झालेल्या आहेत, त्या भरल्या गेलेल्या आहेत. आणि आज पंचायत समितीच्या समोर आज आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे. आपलं नाव सांगा आणि आपली उमेदवारी कोणत्या गणातून झालेली आहे हे सांगा. नमस्कार, मी आबा साहेबराव गोरोडवाडी गणातून माझी उमेदवारी झालेली आहे. भारतीय जनता पार्टीतून जनतेच्या मागणीतून झालेली आहे, त्यामुळे विजय हा फिक्सच आहे. तर यांचे बंधू यांच्यासोबत आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी पंचायत समितीची उमेदवारी तुमच्या घरामध्ये मिळालेली आहे, काय प्रतिक्रिया आहेत? भारतीय जनता पार्टीनं टाकलेला विश्वास ह्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि माळशिरस पंचायत समितीच्या गणामध्ये भाजपच्या वतीनं विजय 100% घेणार आणि प्रत्येक गावातनं लेड घेतल्याशिवाय राहणार नाही. तर एक दुसरा प्रश्न आम्हाला असा विचारायचा आहे की तालुक्याचं राजकारण पूर्णपणे वेगळ्या स्तरावरती गेलेलं आहे आणि एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ही जी उमेदवारी आहे बीजेपीने दिलेली आहे. काय सांगाल तुम्ही की धनदांडगे नेते आणि सर्वसामान्य जनता, बीजेपीने जी सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिलेली आहे याच्या संदर्भात काय सांगाल? माळशिरस तालुक्यामध्ये राजकारणाला वेगळं रूप आलेलं आहे. सगळी सत्ताधारी पूर्वीपासून सत्ता भोगलेली लोक एका साईडला गेलेले आहेत आणि त्यामुळं नवीन राजकारण तयार होत आहे. नवीन उमेद असणारे उमेदवार भाजपकडे आपले आमदार रामभाऊ सातपुते यांच्या जवळ जात आहेत. त्यांना सगळे सहकार्य करत आहेत आणि त्यांची मिळणारी ताकद आहे त्या ताकदीचा पुरेपूर वापर करून भाजप माळशिरस तालुक्यात चांगला जोर करत आहे. ठीक आहे. तर आपल्या भागात आपली जनता तुम्हाला प्रतिसाद देईलच, तर जनतेनं आपल्या पाठीशी का उभा राहावं काय सांगाल? आता सध्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, देशात पण आहे आणि आपले देवाभाऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा स्वतःचा माणूस आपले आमदार रामभाऊ सातपुते आपल्या माळशिरस तालुक्यात आहेत. म्हणजे जणू काही
देवेंद्र फडणवीस साहेबच आपल्या तालुक्यात असल्यासारखं आहे. त्यामुळं तळागाळापर्यंत पूर्ण माळशिरस तालुक्याचा विकास होत आहे सध्या. आणि त्यामुळे त्यांच्याजवळ जाणारे प्रत्येक माणसाला, सर्वसामान्य असू, गरीब असू, श्रीमंत असू, सगळ्याला एक चांगलं स्थान मिळत आहे. आणि माळशिरस तालुक्याचा विकास पण होत आहे. तळागाळापर्यंतची सर्व कामे चांगल्या तऱ्हेनं होत आहेत. पंचायत समिती गणातील उमेदवारी फिक्स झालेली आहे. तर काय भावना आहेत आपल्या? पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? आमचं गाव गारवड मगरवाडी आहे. तर नक्कीच आमचं गाव आमदार राम सातपुते यांच्या पाठीमागं होतं विधानसभेला. गारवड गावातून मगरवाडी गावातून चांगलं लीड भेटलं होतं. नक्कीच आमचा म्हणजे आम्ही कायम रामभाऊंच्या सोबत असतो आणि इथून पुढे राहणारच. आमचे कार्यकर्ते आहेत, काका पाटील असतील, धनाजी भगवान मगर डेप्युटी सरपंच असतील, मामा मगर असतील, नीता मॅडम असतील, ज्या की तालुका अध्यक्ष होत्या. त्यांचं सहकार्य गोरडवाडीच्या ह्या उमेदवारांना नक्कीच राहील. 100% आम्ही सहकार्य करून रामभाऊंच्या मागच आहे पूर्ण गारोड मगरवाडी. आपल्या भागातील कामांना गती मिळाली आहे, असे सर्वसामान्यांमधून बऱ्याच वेळेस आम्ही ऐकतो. तर आपल्या भागातली कोणती कोणती कामं झालीत जी खूप गरजेची होती? तसा विचार केला तर आम्ही ज्यावेळेस 11वी 12वीला होतो तेव्हापासूनचा रस्त्याचा मुख्य प्रश्न होता, तो मार्गी लागला. नंतर आमचं एक ग्रामदैवत सुळकीतुकाई मंदिराचं जीर्णोद्धार म्हणजे झाला बऱ्यापैकी. गावातल्या अशी बरीच जलसंधारणाची पण कामं बऱ्यापैकी झाली. आणि महत्त्वाची 2 कामं, मगरवाडीपासला एक पुलाचं काम खूप रखडलेलं होतं आणि दुसरे पठाणवस्तीचा एक पूल, जे की प्रतापसिंह विद्यालय चांदापुरी इथून विद्यार्थी ये जा करत होते. पावसाळ्यात तर इतका त्रास व्हायचा, इकडून दुसऱ्या मार्गे पर्यायी मार्गाने यायला लागायचं इकडं. पण आमदार राम सातपुते साहेबांच्या निधीतून ते काम पूर्ण झालं. 100% इथून पुढेही भाऊ सहकार्य करत राहतील. आता एक अपेक्षा आहे आमची अजून एक, की तलावांची कामं पूर्ण करावी भाऊनी आणि नक्कीच ते करतील. इथून पुढं सहकार्य 100% राहील. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गारवड पाटील वस्ती DP वरती खूप लोड होता. भाऊनी मागच्या महिन्यामध्ये 6,23,000चा निधी टाकला आणि पर्यायी DP मंजूर केला. आणि सहकार्य असतं भाऊंचं नेहमी 100% आणि इथून पुढे राहणारच. त्यात काय वाद नाही. गणातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या संदर्भात पंचायत समितीची ज्यांना उमेदवारी फायनल झालेली आहे असे उमेदवार आपल्या सोबत आहेत. तर काय सांगाल भाऊ, आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आदरणीय माजी आमदार राम सातपुते साहेब असतील, पालकमंत्री जयाभाऊ असतील आणि आमचे नेते आदरणीय रणजितदादा निंबाळकर असतील, या सर्वांनी आणि पक्षातील सर्वच नेते मंडळींनी आमच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली. त्याबद्दल त्यांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आभार मानतो. माळशिरस तालुक्यातील आज असं वातावरण आहे, एका बाजूला प्रस्थापित नेते मंडळी आणि एका बाजूला एक कामाचा माणूस राम सातपुते साहेब यांच्या जीवावरती आज कमळ चिन्हासमोरील माणसं बटन दाबायला आतुर झालेत. आणि त्या कमळ चिन्हाचं उमेदवार होण्याची संधी आम्हाला मिळली, हे तर खरं आमचं भाग्य आहे. आणि आज विचार केला तर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचं वारं सुसाट सुटलेलं आहे. आणि माळशिरस तालुक्याच्या पंचायत समितीवरती राम सातपुते साहेब यांच्या नेतृत्वाखाली 100% भगवा फडकेल, 100% भारतीय जनता पार्टीचा कमळाचा झेंडा फडकेल असा आशावाद व्यक्त करतो. तर आम्ही बघितलेलं आहे की आपण तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल, जी आपली नीरा देवधरची योजना जी आहे त्या संदर्भात आपलं खूप मोठं काम आहे. तर गारवडची आता आपल्या समोरच एक बाईट झाली की आम्हाला डीपीची अडचण आहे, थोडीफार पाण्याची अडचणी आहेत, तलावांच्या अडचणी आहेत. तर काय सांगाल या संदर्भातलं काय नियोजन असेल? सन 2000 साली नीरा देवघरचं पाणी खंडाळा तालुक्यातील वाघोशी या ठिकाणी थांबलं होतं. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर रणजित नाईक निंबाळकर साहेब खासदार झाले आणि राम सातपुते साहेब आमदार झाले. त्याच्यावर 2.5 वर्ष सरकार नसताना राहिलेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये 4,000 कोटीची नीरा देवघरची योजना मंजूर केली. त्यातील जवळपास 2,000 कोटीची काम आता प्रत्यक्षात सुरू आहेत. आपल्या तालुक्यात सुद्धा कारुंड्याचे तिथं काम सुरू आहे. म्हणजे जिथून दुष्काळी पट्ट्यातल्या गावांना पाणी उचलायचंय तिथपर्यंत ऑलरेडी आता पाण्याचं काम सुरू आहे. ह्या आणि
नीरा देवघरच्या नवीन समावेश केलेल्या गावांसाठी त्याचा नुसता सर्वे करायला किती पैसे लागत आहेत म्हणजे इस्टिमेट करायला थोडक्यात किती पाईप लागत आहेत किती पंप हाऊस लागतात ह्याच्यासाठी 76 लाख रुपयाचं टेंडर काढून त्याचं काम सुरू आहे आता. मग त्याचं 2 महिन्यामध्ये त्याचं इस्टिमेट बनेल की किती पैसे लागतात आणि तेवढे पैसे जवळपास 200 ते 250 कोटी रुपयाची ती योजना आहे आणि तेवढे पैसे या 6 महिन्यात मंजूर होतील. त्याची प्रशासकीय मान्यता होऊन त्याचं काम 2000 मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जबाबदारीने सांगतो, सन 2026 आता सुरू आहे. 2026च्या दिवाळीपर्यंत काम सुरू होईल. 2027च्या दिवाळीपर्यंत या गारवडच्या सहित माळशिरस तालुक्यातल्या सर्वच्या सर्व गावांना पाणी आलेलं दिसेल. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जे उमेदवार उभे असतात त्यांच्याकडून हीच अपेक्षा असते की बाबा आपले जे बेसिक मुद्दे आहेत, पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील, तर त्या संदर्भात आपल्या माध्यमातून काम होत आहे. परंतु एक आम्हाला असं एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे, तुम्ही आता 22 उमेदवार आहात, निवडून येचाल, कार्य करचाल, परंतु सर्वात पहिली आमची चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे आपल्या भागातील रस्त्यांची, जे गावगाड्यातील रस्ते आहेत याची खूप अशी दुरावस्था झालेली आहे. जे महत्वाचे रस्ते आहेत ते झालेले आहेत, भाजपाच्याच काळामध्ये झालेले आहेत, परंतु जे गावगाड्यातील रस्ते आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे बनवले जात आहेत. याकडं आपण थोडंसं लक्ष द्यावं. आणि या माध्यमातून अजून एक आपल्याला असा प्रश्न आम्ही विचारू की जनतेला काय आव्हान कराल? जनतेला आव्हान असं आहे की ज्याने आतापर्यंत समजा 80% कामं केलीत, 20% राहिलेली पण भाजपच करणार आहे. म्हणजे आमच्या पेलिवगानामध्ये तर आम्ही विजनच घेऊन चाललोय की शेतकऱ्याच्या दारापर्यंत रस्ता 2 ते 3 वर्षामध्ये अशा पिलीव पंचायत समिती गणातल्या 5 गावामध्ये ज्या शेतकऱ्याच्या दारात रस्ता नाही अशी परिस्थिती दिसणार नाही. त्याचं तुम्ही 3 वर्षानंतर तुम्ही सर्वे करा आणि आम्हाला दाखवून द्या या ठिकाणी रस्ता राहिलाय, ती आम्ही पूर्ण करू. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. काय सांगाल, भारतीय जनता पार्टीकडून आपल्या गावाला मान देण्यात आलेला आहे, तर आपली प्रतिक्रिया काय आहे? गोरडवाडी हा प्रथमच आमचा आपला ह्याचा जिल्हा पंचायत समितीसाठी गण तयार झालेला असून आम्ही लिमगाव हा आमचा जेडपी गट असून गोरडवाडीमध्ये साधारण आपल्या गणामधून जिंजेवस्ते ते मांडकी अशी 7-8 गावं येतात. तरंगफळ, गोरडवाडी, मांडकी, गारवाड, चांदापुरी, पठाणवस्ती अशी 7-8 गावं त्या गणामध्ये येत असून गोरडवाडी हे सगळ्यात मोठं गाव आणि रस्त्यावर असणारं नवीन विकसित झालेलं गाव. यामुळे गोरडवाडी गणामध्ये आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामभाऊ सातपुते आमच्यावर सतत प्रेम करत असतात आणि फार मोठ्या योजना आम्ही गोरडवाडीमध्ये त्यांच्या माध्यमातून म्हणजे राबवलेल्या असल्यामुळे वेगवेगळ्या विकासाची कामं आमच्यात फार मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे त्यांनी आमच्याशी हट्ट धरला, गोरडवाडी गणातून तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या पंचायत समिती गणासाठी उमेदवार तुमच्या तर्फे द्यावा अशी त्यांनी विनंती केली. त्यामुळं आम्ही आमच्यातून उमेदवार आज फॉर्म भरलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करू. कारण भारतीय जनता पार्टीचं फार मोठ्या प्रमाणात काम असून भारतीय जनता पार्टीने कधी नव्हे भूतो भविष्य, कारण एवढ्या लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, अगदी तुम्हाला 2000चा जो लाभ आहे, आपण अशा जी गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी गहू तांदूळ गोरगरिबांसाठी ज्या लागतील ती योजना चांगल्या पद्धतीनं राबवल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आमच्यातून विजय होण्यासाठी आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. म्हणून मला स्वतःला दिलेली उमेदवारी रामभाऊ सातपुते साहेबांनी माझेच जोडीदार, माझे बंधू साहेबराव, चुलत बंधू साहेबराव मारुती गोरड, त्यांच्या पत्नी चांगुणा साहेबराव गोरड यांना मी ती उमेदवारी रामभाऊ सातपुते साहेबांना सांगून त्यांचा आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. कारण त्यांच्यामध्ये दडपडण्याची, क्रिया करण्याची, सगळ्यांची पोरांची युनिटी चांगली असून त्यांचे नाते संबंध सगळे चांदाबरीपासून सगळ्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात असून होतकरू त्यांचा मुलगा आबासाहेब साहेबराव गोरड व त्यांचे हे सर्व बंधू चांगल्या पद्धतीनं काम करतील म्हणून मी माझी स्वतःची उमेदवारी मी त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. आणि या गटातून जे बी लागल, ज्या बी गोष्टी लागतील, सर्वांच्या गाठीबिटी घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टी कशी चांगली असून आम्हाला चांगल्या पद्धतीचं मताधिक्य कसं मिळेल आम्ही सर्वजण प्रयत्न करून आमचा उमेदवार आम्ही विजय करणार आहे. हा झाला पंचायत समिती गण. पण लिमगाव गणातून माझेच मित्र विनायक सर ठवरे, ते या गणासाठी आम्ही त्यांना जिल्हा परिषदेसाठी त्यांना आम्ही प्रथम दर्शनी त्यांना पसंती दिलेली असून दुसरे उमेदवार आमचे निमगाव गणातले
उद्या फायनल म्हणजे होतील. आज दोघा तिघांचे फॉर्म भरतले. त्यामुळे आम्ही ही चांगला गट चांगल्या मताधिक्यानं निवडून आणणार आहे. आणि आम्हाला दुसरं सांगायचं असं आहे, आमच्या गणातून आमच्या इथं तुतारे असेल किंवा इतर कोणी असेल त्यांना आमच्या इथं उमेदवार सुद्धा मिळाला नाही. त्यांचं आत्ता सध्याचं बाहेर कोणतरी बलांडे संपत्तीदार पैसेवाला किंवा आणखी वेगळं पुढे मी बोलून त्यानंतर बाकीच्या गोष्टी इथं लादण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे आमच्या गटातील व गणातील कुठलाही मतदार आम्हाला या ठिकाणी सहन करणार नाही. तो किती आता आव्हाना कोटीचे 2 कोटीचे करतायत, लोक पैशावर विकली जाणार नाहीत. लोकांमध्ये जिद्द आहे, गावातला उमेदवार असावा, गटातला उमेदवार असावा. त्यामुळं आम्ही 100% चांगल्या मताधिक्यानं निवडून येऊ अशी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते देवेंद्र फडणवीस अगदी सर्व मन तन धनाने आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं 6-7 कोटीचा निधी यापूर्वी 5 वर्षात आमच्या गावाला दिलेला असल्यामुळं आम्ही लोकांपर्यंत ह्या सगळ्या योजना घेऊन जाऊ. ज्या वाडे वस्तीला अजून काय योजना राहिल्या असतील आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही सर्वजण राबवून गाव विकसित व आमचा गट विकसित करण्याचं काम आम्ही करू. तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून आपण पंचायत समिती माळशिरस या ठिकाणी आहोत आणि गोरडवाडी गणातील गारवड येथील नागरिक आपल्यासोबत आहेत, प्रतिष्ठित नागरिक आपल्यासोबत आहेत. तर त्यांना विचारूयात की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. भारतीय जनता पार्टीनं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि उमेदवारी आज दाखल केलेली आहे. प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला जनतेतला उमेदवार मिळाला. फक्त आबा गोरड हा जनतेतला माणूस आहे, असा हवेत उडणारा नाही. म्हणून पूर्ण गारवडचं बहुमत हे आबा गोरडलाच मिळेल. असे कामाचा माणूस म्हणून आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्याकडे पाहिलं जातं. तर आपल्या भागातून त्यांच्या पाठीमागं जे लोकांचा जनसागर वाढतो आहे त्या संदर्भात काय सांग? कामं म्हणजे शेतकऱ्यांची कामं काय असतात, लाईटचं डेपे किंवा कुठं काय अडचण असेल तर शेतकऱ्याची किरकोळ कामं असतात, असं काही मोठे कामं नसतात. पण ते ज्यावेळेस आम्ही राम सातपुतेकडे जातो त्यावेळेस त्यांनी एका मिनिटात आम्हाला जर आज गेलो तर उद्या दुसऱ्या दिवशी डीपी मिळतो. पहिला जर डीपी जळला तर 2-2 महिना डीपी आम्हाला मिळत नव्हता. ज्यावेळेस विरोधात सरकार होतं त्यावेळेस 2-2 महिना आमचा डीपी हायचा राहायचा. किंवा प्रत्येक शेतकऱ्याने 5-5 हजार 10-10 हजार गोळा करायचे, लाख-लाख 1.5-1.5 लाख रुपये अगोदर द्यायचं आणि मगच डीपी आम्हाला येत होता. आता कसं होतंय, नुसतं भावाला जरी फोन केला तर दुसऱ्या दिवशी डीपी आमचा येऊन बसतोय. त्यामुळं भाजपचं सरकार हेच केंद्रात बी आहे, महाराष्ट्रात बी आहे आणि गावोगावी बी त्याचं सरकार येणार आहे. इथून पुढे परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने गारवड गावचे माजी डेप्युटी सरपंच आपल्या सोबत आहेत. तर काय सांगाल, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आपण दाखल केलेली आहे, सगळ्यात मोठं शक्ती प्रदर्शन आम्ही बघितलेलं आहे आताच. तर काय सांगाल, आपल्या गावच्या प्रतिक्रिया काय आहेत किंवा गावाच्या माध्यमातून उमेदवाराच्या संदर्भात आपण काय सांगाल? उमेदवार हा सर्वसामान्य घराण्यातला माणूस आहे. रामभाऊनी सर्वसामान्य घरातला माणूस म्हणून उमेदवारी हे केलेली आहे. आम्ही जसं रामभाऊ म्हणाल तसंच ऐकणार आहे ना. आम्ही ह्या उमेदवाराला गावातून लीड देणारच आहे. हा. केले आहेत. काय वाटते, लोक सहकार्य करतील का काम बघून? लोक सहकार्य करतील. कारण गारवड मगरवाडी रस्त्यावरचा पूल तुम्हाला येता सुद्धा येत नव्हतं. वरतं येता येत होतं का? आम्हाला सुद्धा पिलीला जायची बरीच अडचण होती, शाळेत जाणारी मुलं. भाऊनी त्या पुलाचं काम सांगितलं की लगेच करून टाकलं ना. रस्त्याचा तर विषयच मिटलाय, कारण रस्त्याची बऱ्यापैकी भाऊनी कामं केले. सोळक्याचा रस्ता असेल, सुळेवाडी रस्ता असेल, गारवड मगरवाडी वाड्यावरील 3 पूल त्यांनी टाकलेत भाऊनी. जे भाऊ म्हणाल ते आम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार. तर म्हणूनच देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं पाठवलाय तालुक्यात. हा एकदा काय तर वातावरण बदललं पाहिजे. भाऊ अजून वातावरण बदललं तर भाऊ अजून काम करायला भावाला उत्स्फूर्त येईल. प्रतिसाद लोकांनी बी दिला पाहिजे. रस्त्याची काम लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जी आपली टीम तयार झालेली आहे, कारण आपण बघतोय की एका बाजूला गावातील जे प्रतिष्ठित नेते आहेत ते नेते एका बाजूला आहेत आणि सर्वसामान्य जनता एका बाजूला आहे. तर या संदर्भात काय सांगाल? सर्वसामान्य जनता एका बाजूला आणि नेते एका बाजूला आहेत. गारवडमध्ये तसाच विषय होता. सर्वसामान्य जनता एका बाजूला होते, नेते एका बाजूला होते विधानसभेला. त्यांना वाटत होतं दोन्ही पार्ट्या एक झाल्यात, आम्हाला इथून 300 400 500चं लीड भेटल. पण सर्वसामान्य जनतेने लीड दिलं नाही. सर्वसामान्य जनता ही भाऊच्याच पाठीमाग आहे, भाऊचं काम बघून. पंचायत समिती
गोरडवाडी गणातून ज्यांची उमेदवारी फायनल झालेली आहे त्या गोरडवाडी गावातून एक तरुण आपल्या सोबत आहेत. तर काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया आमच्या चॅनलला काय असेल? भावने टाकलेला विश्वास आमच्या गुरडवाडी गणावर जे उमेदवार जाहीर केला आम्ही सगळं जनतेचा विचार घेऊन ज्या घराघरापर्यंत आजपर्यंत कोण पोचलेलं नव्हतं त्या घराघरापर्यंत भावांचा कामाच्या स्वरूपात पोचलेला माणूस असून जनतेच्या मनात जे उमेदवार पाहिजे होता तसा उमेदवार आम्हाला मिळालेला आहे. आमचे बंधूच आहेत. जनता पार्टीचं आपण सकाळपासून बघितलेलं आहे की उमेदवारी भरण्याची आज शेवटची मुदत होती आणि भारतीय जनता पार्टीनं अतिशय मोठं असं शक्ती प्रदर्शन करून इथं सर्व उमेदवारांचे फॉर्म भरले गेलेले आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत. काय सांगाल साहेब, पहिली प्रतिक्रिया आपली काय असेल? या ठिकाणी पहिली प्रतिक्रिया, आज भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामधला एक टर्निंग पॉईंट होता. कारण भारतीय जनता पार्टी एक स्वतंत्र पक्ष म्हणून लढती आणि जे प्रस्थापित मंडळी आहेत, जे खासदार असतील, आमदार असतील, त्यांना मित्र पक्षाच्या कोबड्या घेऊन उमेदवार उभा करायला लागलं. हिथंच भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. तर या अनुषंगानं आम्ही बघितलं की आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु आम्ही जसं प्रतिक्रिया घेतोय सर्वसामान्य लोकांच्या, तर कामाचा माणूस किंवा झालेलं काम याच ताकदीवर आपल्या उमेदवारांना ताकद मिळते. तर या संदर्भात काय सांगाल? नाही, भारतीय जनता पार्टी तुम्ही बघितलं असेल मागच्या 8 दिवसामध्ये राज्यामध्ये जे भारतीय जनता महानगरपालिकेचा निकाल लागला त्या निकालामध्ये 28 पैकी 25 महानगरपालिका ह्या भारतीय जनता पार्टीनं स्वबळावरती लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा. अशी परिस्थिती असताना शहरातील सुशिक्षित लोकांना सुद्धा आज कळायला लागले की विकास कोण करतात, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करतायत. आणि त्याचंच प्रतिबिंब सोलापूर महानगरपालिकेला या भारतीय जनता पार्टीच्या गेल्या वेळेला 49 जागा होत्या, आज 74 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. म्हणजे आता जिल्ह्यामध्ये जे पवार साहेब या राज्याचे राजकारण करत असताना सोलापूर जिल्ह्यावर त्यांचा दबदबा होता, त्याच्या पक्षाला साधी एक जागा मिळवता आली नाही. आणि त्याच राष्ट्रवादीचे आज या लोकांना खरंच म्हणजे तिथं प्रचिती त्यांना आज अशी आली की लोक आपल्या मागं राहिले नाहीत. त्यांना शिंदे सेनेचं पाठबळ घ्यावं लागलं, राष्ट्रवादी घड्याळाचं पाठबळ घ्यावं लागलं. आणि पुढं कोण हो, तुम्ही एकच उमेदवार उभा आहेत ते म्हणजे राम सातपुतेचा पराभव करण्यासाठी तुम्हाला एवढ्या सगळ्या पक्षाची ताकद घ्यावी लागली. ह्याच भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. तर या माध्यमातून आपल्यासोबत कोणकोणते घटक पक्ष जोडले गेलेले आहेत? भारतीय जनता पार्टीमध्ये वेगळे पक्ष कुठलेच नाहीत. भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की समुद्रासारखं कुठली जरी नदी आली तर त्याला मिळाल्यानंतर त्याचं पाण्यामध्ये रूपांतरित करते. घटक पक्षाला सगळे घटक पक्ष म्हणजे जे प्रमुख लोकांना काय झालं की आता सत्तेच्या गणितामध्ये आमदार खासदार सगळ्यांनी एकत्र येऊन वेगळ्या घटक पक्षाला वेगळी जागा दिल्या असल्या तरी पण त्याच समाजाची लोक आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये उभा करून त्यांना उभा केले. चिन्ह जरी वेगळं असलं, आज जे माणसं काय म्हणजे काही लोकांचं असं झालंय की गेल्या इलेक्शनला मागं घड्याळ, नंतर तुतारी आणि आज परत धनुष्यबाण. तुम्ही सांगणार काय लोकांना? सांगा हो, तुम्ही एकदा पक्ष सांगा कशासाठी गेला हे तर तुम्हाला सांगावं लागेल. फक्त एकच पक्ष असा आहे की भारतीय जनता पार्टी, त्याला कुठल्या कारणाचं कारण सांगावं लागणार नाही. लोकांच्या पुढे आम्ही म्हणजे छाती ठोकपणे जातोय. या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जो तालुक्यामध्ये विकास केलाय आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो विकास केलाय त्या विकासाच्या जोरावरती मत मागतोय. तुम्हाला येत्या 6 तारखेला भारतीय जनता पार्टीचे 6 सदस्य जिल्हा परिषद आणि भारतीय जनता पार्टीचा पंचायत समितीवरती झेंडा फडकलेला दिसेल असं मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून लोकांना सुद्धा आश्वासित करतो की आता ही लढाई कुठल्या पक्षापर्यंत न जाता सामान्य माणसाच्या विचाराची लढाई आहे. आज सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस करतायत. तर तुम्ही ह्या वेगळे गमजे पाकडून एकत्र फिरणाऱ्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहा असं मी या ठिकाणी आवाहन सुद्धा करतो. ठीक आहे. जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे जनतेला आव्हान करण्यात आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांनी निवडून द्यावं आणि जनता नक्कीच आपल्याला साथ देईल. आणि हेच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. यासाठी आमच्या चॅनलला जोडण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद साहेब. धन्यवाद.